नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असा मँगो शिरा. आता शिरा बनवणं तर तसं सोपंच आहे, पण आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. आता तसंही मँगोचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे म्हटलं की जरा वेगळं काहीतरी करूया. आता इथे आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, थोडंसं तूप टाकलेलं आहे कढईमध्ये आणि तुपामध्ये आपल्याला हा 1 वाटी रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. रवा हा चांगला खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे छान असा फुलतो. आता एका साईडला आपला हा रवा भाजला जातोय, तोपर्यंत आपण पाणी गरम करत ठेवूया. आता इथे आपण 1 वाटी रवा घेतलाय, तर त्याच्या मापासाठी आपण 2 वाटी पाणी घेतो. तर मी इथे 1.5 वाटी पाणी घेतलंय आणि अर्धा वाटी जे आहे ते मँगो पल्प घेतलेला आहे. आपण मँगो शिरा करतोय, त्याच्यामुळे आपण अर्धा वाटी पल्प घेतलेला आहे मँगोचा. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि ह्याला छान अशी एक उकळी काढायची आहे. आता हे पाणी गरम होतंय, तोपर्यंत आपण रवा सुद्धा एका साईडला भाजून घेतोय. हे बघा आपला रवा छान असा भाजत आलेला आहे. मस्त असं खरपूस भाजला गेलेला आहे आणि आता इथे पाणी छान आपलं गरम झालं, की मग आपण ह्या रव्यामध्ये ओतायचं आहे. आता हे पाणी छान गरम झालंय. रवाही चांगला भाजला गेलेला आहे. पाणी ओतून घेऊया. मस्त असं छान उकळी फुटली याला. पटकन झाकण लावून टाकायचं कारण की रव्याचे शिंतोडे बाहेर उडत असतात हे. म्हणजे अंगावर उडणार नाही तुमच्या. आता हे झाकण काढलं, की मग मस्त असं हलवून घ्यायचं याला आणि 1-2 मिनिटासाठी शिजू द्यायचा. आता 2 मिनिटानंतर मी याच्यामध्ये एक अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत आणि आता याला याच्यासोबत मिक्स करून घेऊया. मी वेलची पावडर साखरेतच टाकली होती, त्यामुळे वेगळी अशी टाकलेली नाहीये. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. साखर सगळीकडे अशी व्यवस्थित आपल्या रव्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. म्हणजे सगळीकडे गोडवा व्यवस्थित असा लागतो. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक 5 मिनिटासाठी हे झाकण लावून ठेवायचं आहे. जेणेकरून आपलं जी साखर जी आहे ती रव्यामध्ये वितळेल आणि व्यवस्थित अशी मिक्स होईल. आता हे बघा मस्त असा आपला मँगो शिरा तयार झालेला आहे आणि याच्यावरती असं छान असं ड्रायफ्रुट्स टाकून याला मी प्लेटिंग केलेलं आहे. मस्त आपला मँगो शिरा तयार झालेला आहे. अशाच मग छान-छान रेसिपीसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.